बऱ्याचशा वयोवृद्धांना आता कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण काय होते की वाढत्या वयामध्ये त्यांची भूक मंदावते, त्यांचं डायजेशन खूप वीक होऊन जाते. त्यामुळे त्यांचं जे जेवणाचं प्रमाण आहे खूप कमी होऊन जातं. त्याचप्रकारे प्रोस्टेटच्या प्रॉब्लेममुळे त्यांना कसं वारंवार लघवीला जावं लागते. त्यामुळे काय होते की त्यांना पाणी कमी प्यायची सवय होते, कारण की त्यांना असं वाटते पाणी पिलं की आपल्याला लघवीला जावं लागेल. तसेच बरेचदा त्यांना कसं प्रायव्हसीसुद्धा नसते. त्याचप्रकारे त्यांच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये फायबर, पालेभाज्या, फळ यांचा प्रमाण ॲटोमॅटिक कमी होऊन जाते भूक मंदावल्यामुळे. आणि वयानुसार त्यांच्या अवयवाची हालचाल किंवा आतड्यांची गतीसुद्धा कमी झालेली असते. चालणं-फिरणं कमी झालेलं असते. फिजिकल ॲक्टिव्हिटी, मूव्हमेंट ही कमी झालेली असते किंवा एक्झरसाईज त्या प्रमाणात त्यांच्याकडनं होत नसते. त्या सगळ्या गोष्टीमुळे तसेच काही मेडिसिन सुरू असतात. बऱ्याचशा लोकांना आता डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉईड हे कॉमन गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या मेडिसिनमुळे सुद्धा किंवा त्या आजाराचं स्वरूपसुद्धा त्यांना बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होतं आहे.